फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे सेम न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कोणता टॉपिक? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक ऑलरेडी टीच केला आहे. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे का जो आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, कोणता फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावलं होतं प्रोडक्ट ऑफ मासेस, प्रोडक्ट ऑफ मासेस अपॉन स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, आणि जी लिहित असतो आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय असतो? F इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. F इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपला काय असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ टू मासेस. बोला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ and inversely proportional to the square of distance between them. Directly proportional to the product of two masses and inversely proportional to the square of distance between them. Is that clear? Yes or no? तर आपण नेहमी काय घेत असतो? Directly proportional to the product of two masses and inversely proportional to काय घेत असतो? Square of distance. Is that clear? आणखी एक वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट मी तुम्हाला सांगितला होता तर आपल्या जे बॉडीचं वेट आहे, आपल्या बॉडीचं वेट हे कोणावर डिपेंड असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय अर्थ ऑन दी बॉडी. तर मी काय लक्षात ठेवायला लावलं होतं बेटा फाल्गुनी? व्हेरी गुड बेटा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू वेट ऑफ बॉडी. फॉर्म्युला बेटा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल टू वेट ऑफ बॉडीचं रिलेशन काय लिहून दिलं होतं? आणि इकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय लिहून दिला होता? ते सेम असणार Gmm अपॉन r स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो आपला? Gmm अपॉन r स्क्वेअर. आणि वेटचा फॉर्म्युला काय असतो? वेट ऑफ बॉडी इक्वल टू mg. वेट ऑफ बॉडी इक्वल टू. तर आपण आधी शिकलो होतो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग त्यावर डिपेंड आपण एक टॉपिक टीच केला होता. सॅटेलाइट जर कशावर असला? अर्थवर. सॅटेलाइट कशावर होता? अर्थ. हा आपला अर्थ. या अर्थवर जर आपला सॅटेलाइट रेस्ट पोझिशन मध्ये असला, कोणत्या पोझिशन मध्ये? आता सॅटेलाइट मूव्ह होत आहे का? नाही, तो फक्त रेस्ट आहे. जेव्हा तो लॉन्च होणार, जेव्हा काय होणार? लॉन्च. तर लॉन्च काही सॅटेलाइट डायरेक्ट नसते होत. सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी सुद्धा टू स्टेज रॉकेट यूज केला जाते. असणार शाळेत 10th मध्ये. कोणतं स्टेज? टू स्टेज रॉकेट सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी यूज केल्या जाते. बट आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये जे डेरिव्हेशन टीच केलं होतं त्या डेरिव्हेशन मध्ये सॅटेलाइट हा लॉन्च झाला होता का? नाही. सॅटेलाइट कशावर होता? अर्थवर. आज आपण जे डेरिव्हेशन टीच करणार आहोत त्यामध्ये सॅटेलाइट काय होणार आहे? लॉन्च. सॅटेलाइट काय होणार? लॉन्च. आता टॉपिक निघला म्हणून सॅटेलाइट लॉन्चिंग करण्यासाठी आपण टू स्टेज यूज करतो का सिंगल स्टेज? टू स्टेज. ओके. सिंगल स्टेज का बरं यूज करत नाही? सिंगल स्टेज आपण का बरं यूज करत नहीं? वो बहुत सिंगल स्टेज बहुत हेवी हो जाता, ऊपर जाने के लिए सिंगल स्टेज का वजन बढ़ जाता है, हेवी हो जाता हो, इसलिए अपना सैटेलाइट लॉन्च नहीं हो पाता. ओके. और कोई? लक्ष द्या. चला आता पहिले तो कॉन्सेप्ट सांगू. ही आपली अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड. अर्थची कोणती फील्ड? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. माहिती आहे ना सगळ्यांना?
हा पेन जर मी इथपर्यंत फेकला तर खालीच येणार का वर जाणार? येणार का खाली? कन्फर्म. इथं गेल्यावर तो खाली येणार का? आता का बरं नाही येणार? तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कुठे गेला? वर गेला. आता तो खाली येऊ शकतो का? नाही. आता तो इथंच तरंगत राहणार. एवढं तर माहित आहे बेसिक? एवढं तर माहित आहे तुम्हाला का ते माहित नाही? ओके. तर ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या वर गेल्यानंतर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत नाही, म्हणून ती डबल फॉल डाऊन होत नाही. इज दॅट क्लिअर? ओके. आता हा आहे आपला सॅटेलाइट. असं शिकवतो का कधीच नाही विसरा मी. हा आपला काय आता? सॅटेलाइट. हा सॅटेलाइट आहे. हा झाला फर्स्ट स्टेज. फर्स्ट स्टेज रॉकेट. कोणता स्टेज रॉकेट? हा पण आपला सॅटेलाइट. ही फर्स्ट स्टेज, ही सेकंड स्टेज. हा पण सॅटेलाइट आहे, हा पण सॅटेलाइट आहे. हा फर्स्ट स्टेज आणि हा सेकंड स्टेज. आधी आपण कोणाला फायर करू? फर्स्ट स्टेजला. बरोबर. मग याला फायर करण्यासाठी माचीसची काडी गिडी असं काही नाही ना? हा, सगळं रिमोट कंट्रोल असते ना? ठीक आहे. नाही तर बस आपल्या रॉकेटची हा वाच कुठं आहे रे याची, मग माचीसची काडी लावू तिथं, अशा टाईपचं असते काही तर. तर हा फर्स्ट स्टेज आहे आणि हा काय आपला सॅटेलाइट. आता केअरफुली लक्ष देणार. फर्स्ट स्टेज रॉकेट जेव्हा या सॅटेलाइटला फायर करू तर फर्स्ट स्टेज फक्त व्हर्टिकल वेलॉसिटी प्रोव्हाइड करते. कोणती वेलॉसिटी? फर्स्ट स्टेज फक्त काय प्रोव्हाइड करते? व्हर्टिकल वेलॉसिटी. आला सॅटेलाइट इथं. काय आला? सॅटेलाइट. तर फर्स्ट स्टेज रॉकेटनी फक्त काय प्रोव्हाइड केली? कोणती वेलॉसिटी म्हणू आपण याला? व्हर्टिकल वेलॉसिटी. कोणी प्रोव्हाइड केली? फर्स्ट स्टेज. आता सॅटेलाइट खाली येणार का? का बरं? तो ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या कुठं गेला? वर. आता इकडे बघू. इथं द्या लागत होतं फर्स्ट आणि इथे सेकंड. इथे सुद्धा फर्स्ट स्टेज काय प्रोव्हाइड करणार? व्हर्टिकल वेलॉसिटी. आणि फर्स्ट स्टेज इथून याचं काम खतम. आता हा झाला आपला सॅटेलाइट आणि ही झाली आपली सेकंड स्टेज. कोणती स्टेज? दोघांमधला फरक समजून राहिला? हा किती स्टेज रॉकेट आहे? सिंगल स्टेज रॉकेट. किती स्टेज? हा टू स्टेज रॉकेट. हा सिंगल स्टेज रॉकेट. हा टू स्टेज रॉकेट. सिंगल स्टेज मध्ये एकच स्टेज आहे आणि त्याने फक्त कोणती वेलॉसिटी प्रोव्हाइड केली? व्हर्टिकल वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी प्रोव्हाइड केली? व्हर्टिकल वेलॉसिटी. इथपर्यंत व्हर्टिकल वेलॉसिटी प्रोव्हाइड केली, त्याचं काम खतम. सॅटेलाइट वर चालला गेला? यस ऑर नो? थांबला इथं सॅटेलाइट. आता हे कोणतं रॉकेट आहे? सेकंड स्टेज नाही, टू स्टेज. कोणतं? हे टू स्टेज रॉकेट. हे सिंगल स्टेज. हे रॉकेट कोणतं आहे आपलं? आता टू स्टेज मध्ये जी आपली पहिली स्टेज आहे ती सुद्धा काय प्रोव्हाइड करते? गेला सॅटेलाइट वर. मग यामध्ये ना यामध्ये डिफरन्स काय आहे? इथे फक्त काय आहे? सॅटेलाइट. इथे सॅटेलाइट सोबत सेकंड स्टेज. इथे सॅटेलाइट सोबत. मग आपण काय करतो? रिमोटली याला होरिझॉन्टल पोझिशन मध्ये आणतो. तिथे जाऊन करतो का त्याला? नाही. रिमोटली आपण काय करतो? त्याला होरिझॉन्टल पोझिशन मध्ये आणतो. अशा पोझिशन मध्ये आणलं आणि मग आता सेकंड स्टेज फायर केल्या जाते. कोणती स्टेज फायर केला जाते? सेकंड स्टेज. आणि ते सेकंड स्टेज प्रोव्हाइड करते होरिझॉन्टल वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी? आणि म्हणून हा सॅटेलाइट असा काय होतो?
रिव्हॉल्व कोणाच्या अराउंड, समजलं का? मग आपण कोणतं स्टेज रॉकेट यूज करतो? टू स्टेज रॉकेट यूज करतो. कोणतं स्टेज रॉकेट? मग आपण टू स्टेज रॉकेट का बरं यूज करतो? बिकॉज इट प्रोव्हाइड वर्टिकल वेलॉसिटी ऍज वेल ऍज horizontal velocity. Because it provides vertical velocity as well as horizontal velocity. Why single stage rocket cannot use? Because it provides only vertical velocity and does not provide. आता राहील नेहमीसाठी डोक्यात हे तर माहित पाहिजे. तुमचा काहीच डाऊट, तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही. असो, हा टू स्टेज सिंगल स्टेज मधला फरक समजला? यस ऑर नो? हे आपल्याला आहे. हे मी 10th नाही सांगू राहिलो, म्हणजे 10th मध्ये तर असणारच, पण आपल्याला आहे. आपल्याला पेपर मध्ये विचारल्या जाते वाय सिंगल स्टेज रॉकेट कॅन नॉट बी यूज. यालाच आर मध्ये वाय टू स्टेज रॉकेट कॅन बी यूज. मग तुम्हाला सांगा लागते सिंगल स्टेज रॉकेट फक्त कोणती वेलॉसिटी प्रोव्हाइड करते? अँड डज नॉट प्रोव्हाइड. देअरफॉर सॅटेलाइट डज नॉट रिव्हॉल्व अराउंड द सरफेस ऑफ अर्थ. हा फक्त वर्टिकल वेलॉसिटी प्रोव्हाइड करतो, होरिझॉन्टल वेलॉसिटी प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे सॅटेलाइट अर्थच्या भोवताल काय होणार नाही? रिव्हॉल्व. इन केस ऑफ टू स्टेज, फर्स्ट स्टेज काय प्रोव्हाइड करते? वर्टिकल वेलॉसिटी. सेकंड स्टेज काय प्रोव्हाइड करते? होरिझॉन्टल वेलॉसिटी. म्हणून हा सॅटेलाइट अर्थच्या भोवताल काय होतो? रिव्हॉल्व. सॅटेलाइट अर्थच्या भोवताल काय होतो? रिव्हॉल्व. क्लिअर? नो डाऊट? ओके. हा, मग आता तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकते, एक असते आपली एस्केप वेलॉसिटी, एक असते क्रिटिकल वेलॉसिटी. नाव ऐकलं असणार, एस्केप वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी. त्याची डेफिनेशन सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. समजून घ्या. सगळ्यात पहिले सांगतो मी एस्केप वेलॉसिटी. कोणती वेलॉसिटी? इन सिंपल वर्ड फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एस्केप वेलॉसिटी म्हणजे आणि क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे. आता कसं, एस्केप वेलॉसिटीची डेफिनेशन लक्षात ठेवायची. द वर्टिकल वेलॉसिटी विच इज गिवन टू द सॅटेलाइट. बोला once again, the vertical velocity which is given to the satellite, so it can be escaped from Earth gravitational field. It's called as escape velocity. Once again, आता once again म्हणाल ना. हा, the vertical velocity which is given to the satellite. Stop. Once again. So it can be escaped from Earth gravitational field. ते कोणती झाली? एस्केप. आता क्रिटिकल म्हणजे काय लिहाल? द होरिझॉन्टल वेलॉसिटी विच इज गिवन टू द सॅटेलाइट. The horizontal velocity which is given to the satellite, so that satellite revolve around the surface of Earth. It's called as critical velocity. Escape आणि critical मधला डिफरन्स समजला? Escape म्हणजे the vertical velocity which is given to the, so it can be escape from Earth gravitational field. सिंपल लक्षात ठेवायचं. एस्केप म्हणजे जी आपण वर्टिकल वेलॉसिटी देऊ. कोणती वेलॉसिटी? कोणाला देऊ? अर्थला. हा, म्हणजे तुम्ही सॅटेलाइट ठेवा अर्थला एस्केप कराल का रे? तुम्हाला वर्टिकल वेलॉसिटी आपण कोणाला देऊ? सॅटेलाइटला. तर सॅटेलाइट हा ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून काय होणार? एस्केप. ती झाली एस्केप. आणि जी होरिझॉन्टल वेलॉसिटी आपण कोणाला देऊ? सॅटेलाइटला. ज्यामुळे सॅटेलाइट काय होणार? रिव्हॉल्व अराउंड द सरफेस ऑफ अर्थ. ते कोणती झाली आपली? क्रिटिकल वेलॉसिटी.
आज टॉपिक दुसरा शिकवायचा होता, झाला दुसरा. कोणता टॉपिक सांगितला मग तुम्हाला आज मी? वाय सिंगल स्टेज रॉकेट कॅन नॉट यूज. सांगा आन्सर. वाय सिंगल स्टेज रॉकेट कॅन नॉट यूज? बिकॉज इट ओनली प्रोव्हाइड and does not provide horizontal velocity. समजलं का? सिंगल स्टेज, एकच स्टेज आहे ना, तर तो फक्त काय प्रोव्हाइड करतो? हे किती आहे? 2 स्टेज. यामध्ये पहिले वर्टिकल, मग म्हणून आपण काय यूज करतो? 2 स्टेज रॉकेट. क्लिअर? नो डाऊट? कन्फर्म? ओके.